सर, अगदी पहिला आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, शेअर मार्केटमधून नफा कमवणं हे अवघड आहे की सोपं आहे? नमस्कार, श्री स्वामी समर्थ. याआधी तुम्हाला सांगू शकतो मी की हा इंटरव्ह्यू तुमच्या लाईफचा सर्वात इम्पॉर्टंट जो इंटरव्ह्यू तुम्ही बघताय तो आहे. त्याच्यामध्ये तुम्ही नवीन ट्रेडर असाल, नवीन स्टॉक मार्केट शिकत असाल किंवा तुम्ही ऑलरेडी तुम्हाला 5 वर्ष झाले असतील, तरी हा जो माझा इंटरव्ह्यू आहे तो सोडू नका, कारण का खूप आणि खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यामध्ये अशा गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहेत, त्याच्यातून नवीन लोक तर रोज प्रॉफिट करतीलच, पण जे 4-5 वर्षे स्ट्रगल करत आहे स्टॉक मार्केटमध्ये, शेअर मार्केटमध्ये, ते सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. बघा, तुम्ही जो प्रश्न मला विचारलात की अवघड आहे की सोपं आहे, महत्त्वाचं काय की महत्त्वाचं तुम्हाला योग्य मेंटॉर मिळणं, महत्त्वाचं योग्य तुम्हाला गुरु मिळणं हे महत्त्वाचं आहे. कारण का ॲक्च्युली स्टॉक मार्केटमध्ये, शेअर मार्केटमध्ये काय करायचं हे नाही तर नवीन लोकांना माहिती आहे किंवा जुन्या लोकांना सुद्धा माहीत नाही आहे. काही लोक 5 वर्षापासून करत आहेत, 10 वर्षापासून करत आहेत, तरी रिझल्ट येत नाही, आणि काही लोक नवीन आहेत, त्यांना समजत नाही काय करायचं आहे. तर आजचा जो माझा इंटरव्ह्यू आहे तो दोघांसाठी सुद्धा आहे. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी तर खूप खूप इम्पॉर्टंट आहे, त्यांना, कारण का त्यांना जुनं विसरायचं नाही आहे. पण जे लोक जुने आहेत ते काय चुका करत आहेत त्या नक्की मी सांगणार आहे. आणि ह्या गोष्टी ज्या आहेत ते फक्त मी बोलून दाखवणार नाही आहे, तुमच्यासमोर प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे. म्हणजे काय, तुम्ही तुमच्या गुरुची परीक्षा घेऊ शकता की हा जो माणूस इंटरव्ह्यू देतो आहे तो बाबा खरं बोलतोय की खोटं बोलतोय, खरोखर ते सोपं आहे का. बघा, कुठलीही गोष्ट आहे त्याच्यावर तुम्ही जर प्रॅक्टिस केलं तर ती गोष्ट तुमच्यासाठी सोपी असते, पण राईट डायरेक्शनमध्ये प्रॅक्टिस करायची असते. बघा, तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये एकदम बाप असाल, तुमच्या क्षेत्रामध्ये एकदम जबरदस्त काम करत असाल, पण दुसऱ्या क्षेत्रामध्ये नक्की काय करायचं आहे ही गोष्ट कोणालाच माहीत नसतात. आज मार्केटमध्ये भरपूर लोक शिकवायला येतात, पण त्यांचा मेन उद्देश काय असतो, आपला कोर्स सेल करणं, बस झालं काम. स्टॉप लॉस घ्या, टार्गेट घ्या, तुम्ही तुमचं पहा. पण माझं मेन काम काय आहे की खरोखर लोकांना त्यांची मदत करणं, खरोखर लोकांना सांगणं की नक्की तुम्हाला प्रॉफिटसाठी काय करायचं आहे. नवीन लोक मी जे सांगेन ते करून प्रॉफिट कमवतात आहे, पण जुने लोक काय चुका करतायत ते जर त्यांनी समजलं तर नक्की प्रॉफिट करतील. आणि बघा, तुम्हाला मी सांगतोय की जे हाऊसवाईफसुद्धा आहेत, जे स्टुडंट आहेत, आमच्याकडे 90-90 वर्षाचे आजोबासुद्धा येतात, आणि काही कठीण नाही आहे. म्हणजे तुम्ही काय बोलता, एक मोबाईल लागतो, आणि आजकाल तर मोबाईल एवढे युजर फ्रेंडली आहेत, ते डीमॅट अकाउंट एवढे युजर फ्रेंडली आहे की 90-90 वर्षाचे आजोबा वापरतायत, आज 10-12 वर्षाची मुलं वापरतायत, तर तुम्ही कोणीही करू शकतात. बरोबर आहे, तर ते सोपं आहे, पण योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे. आणि योग्य मार्गदर्शन म्हणजे काय की आपण सर्व काय करतोय, आपण सर्व रॅट रेसमध्ये पळतोय. रॅट रेस म्हणजे काय की ज्या गोष्टीवरती जास्त टाईम दिला नाही पाहिजे त्या गोष्टीला टाईम देतोय. म्हणजे उदाहरणार्थ टेक्निक अनालिसिस, चार्ट पॅटर्न, कॅन्डल स्टिक्स, इंडिकेटर्स, ह्याच्यावरती आपण जास्तीत जास्त लक्ष देतोय. 100 इंडिकेटर बघतोय, पॅटर्न बघतोय, चार्ट बघतोय, पण ते फक्त स्ट्रॅटेजी 1% आहे. जर तुम्हाला प्रॉफिट कमवायचं असेल तर 99% हे सायकोलॉजी आहे. आणि ह्या सायकोलॉजीमध्ये मी माझ्या स्टुडंटपर्यंत लास्टपर्यंत असतो. जेव्हा आपण ट्रेड घेतो किंवा ट्रेड शिकतो, लाईफ टाईम तुमच्याबरोबर आहे. तुम्ही काय चुका करता लगेच मी सांगतो. म्हणजे प्रॅक्टिकल म्हणजे काय की मी ट्रेड दाखवतो, बाबा ट्रेड काय आहे. आणि चालू मार्केटमध्ये असं नाही की शनिवार रविवारी वर्कशॉप घेतला आणि शनिवार रविवारी झालेल्या मार्केटवरती आपण चर्चा केली, नाही. चालू मार्केटवरती आपण चर्चा करतो की चालू मार्केटमध्ये काय घडेल. बघा, अंडर सेबी गाईडलाईन्स ज्या गोष्टी आपण व्यवस्थित करतो त्या व्यवस्थित करतोच आहे. लोकांना लाईव्ह ट्रेड करून दाखवल्याशिवाय किंवा लाईव्ह ट्रेडमध्ये काय करतात ते दाखवल्याशिवाय त्यांची सायकोलॉजी इम्प्रूव्ह होऊ शकत नाही. आणि मी सांगतोय जे 99% प्रॉफिट करतात ना, ती लोकं किती आहेत, फक्त 5 ते 60%. हां, आणि हे सेबीनीच सांगितलं आहे. मग बाकीचे 90-92% लोक लॉस का करत आहेत. जर टेक्निक ॲनालिसिस बरोबर आहे, जर बाकीचे सर्व कॅन्डल स्टिक पॅटर्न बरोबर आहे, तर का करत आहेत. कारण का खरी जी गोष्ट आहे ती 5 ते 60% लोक जी कमवतात ना, ते समोर येऊन कधी सांगतच नाही. पण स्वामींच्या आशीर्वादाने मी तुम्हाला त्या गोष्टी सांगतोय, आणि ते प्रूव्ह करण्यासाठी मला कुठल्या बॅलन्स शीट, कुठला प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटची किंवा पोर्टफोलिओची गरज नाही आहे. जे आहे ते समोरासमोर. मी काय सांगितलं, तुम्ही माझी परीक्षा घेऊ शकता. आमचे सेमिनार चालूच असतात, रोज सेमिनार आमचे चालू असतात. महिन्याला जवळजवळ 4 सेमिनार, वेबिनार चालू असतात. तुम्ही जे खाली नंबर दिसत आहेत त्या नंबरवरती फोन करून आमची सेमिनारची माहिती घेऊ शकता, आणि तुम्ही त्या सेमिनार बघू शकता की खरोखर मी जे सांगतो ते खरं आहे का. कारण कसं असतं की तुम्हाला जर स्टॉक मार्केटची माहिती पाहिजे तर फ्रीमध्ये यूट्यूबवरती आहे ना. तुम्हाला कुठल्या क्लासची गरज काय किंवा कोणाच्या मार्गदर्शनाची गरज काय. पण जो तो युनिक पॉईंट आहे ना, जे 5% लोक पैसे कमवतात, ते युनिक पॉईंट तुम्हाला समजण्यासाठी चांगल्या गुरुचीच गरज असते. प्रत्येक माणूस सक्सेसफुल आहे, त्यांच्याकडे गुरु आहे. मग ते सचिन तेंडुलकर असो, विराट कोहली असो, किंवा कुठल्याही क्षेत्रात. आज आपण पण जेव्हा जन्मतो तेव्हा आई वडील आपले गुरु असतात, शाळेत जातो शिक्षक गुरु असतात, तसं कोण ना कोण गायडन्स देणारा पाहिजे असतो.
2011 पासून मी स्टॉक मार्केट करतोय. 2016 पर्यंत मी लॉसमध्ये होतो, कारण मी सुद्धा भरपूर चार्ट, इंडिकेटर, पॅटर्न्स हे टेक्निकल बघत होतो. पण नंतर मला कळलं की सर्व काही सायकोलॉजी आहे, पेशन्स आहेत, मार्केटमध्ये भरपूर ऑपरेटर असतात, त्यांना कसं हँडल करायचं. पण तुम्ही माझ्यासोबत ट्रेड केलं, माझ्यासोबत राहिलात, तर मी सांगतोय न शिकलेला माणूस पण आणि भरपूर शिकलेला माणूस पण, लहान मुलगा पण, वयस्कर माणूस पण, म्हणजे कोणीही शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट करू शकतो. फक्त एवढंच आहे की माझ्या गाईडलाईन्सकडे बघून करा, माझ्यासोबत करा, हीच एक विनंती आहे. म्हणजे शेअर मार्केट गुंतवणूक ही सोपी आहे, बरोबर. फक्त आपल्यासारखा मार्गदर्शक पाठीशी असणं आवश्यक आहे.